मोहसदृशनामूढता धम्मसदृशनाघोषम् जितना गहरा राग है उतना गहरा द्वेष, जितना गहरा द्वेष है उतना गहरा क्लेश। भोगत भोगत भोगते बंधन बांधत जाय। देखत देखत देखते बंधन खुलते जाए। जो अंतर जगत में समता बढ़ती जाए। काया मानी चित के कर्म सुधरते जाए। राग छुटे समता बढ़े मिले परम संतोष। दूर होय बेचैनिया मिले शांति सुख कोश। चर्चा ही चर्चा करे धारण करे न कोय। धर्म विचारा क्या करे धारे ही सुख होय। शब्द विचारा क्या करे अर्थ न समझे कोय। अर्थ विचारा क्या करे धारण करे न कोय। शुद्ध धर्म का शांति पथ संप्रदाय से दूर। शुद्ध धर्म की साधना मंगल से भरपूर।
चले धर्म की रीत ही, रहे धर्म से प्रीत, सुख आए नाचे नहीं, दुख आए नहीं रोया, दोनों में समता रहे, तो ही मंगल होया। एक दिवस पूर्ण साथ होत असताना शिबिराच्या समापनाकडे आपण वळलो. अंतिम टप्प्यामध्येही सुद्धा अनंत सम्यक समृद्धाने लोककल्याणाचा उपदेश केलेला आहे. शेवटचा क्षण सुद्धा लोककल्याणासाठी, आणि शेवटच्या क्षणापर्यंत हे सुद्धा कुठल्याही प्रकारचा चमत्कार नाही, कुठल्याही प्रकारचं कर्मकांड नाही, कुठल्याही प्रकारचं अहंकाराचं तत्व नाही. केवळ लोककल्याण. लोककल्याणाचा अनंत सम्यक संबोधाने जो उपदेश केला, जे लोक उपदेश श्रवण करून त्या पद्धतीने जीवन जगले, जन्म मरणाच्या पलीकडे. जन्म नाही तर मृत्यू नाही, आणि मृत्यू नाही तर जन्म नाही. केवळ लोक मंगल. अनेक गोष्टींचा वापर त्या काळातल्या लोकांनी केलेला आहे. अनेक प्रश्न विचारून सुद्धा आपल्याला स्वतःचं मंगल साधता येईल आणि दुःखातून मुक्त होईल असं जीवन जगण्याचा त्या लोकांनी प्रयत्न केला, आणि करोडोच्या संख्येने लोक मुक्त झाले. संप्रदायाच्या नावाने तो लोकांनी पडदे निर्माण करून ठेवले सत्य धर्माच्या बाबतीत. डोळ्यावर पट्टी बांधली, याने मंगल होईल का, त्याने मंगल होईल का, त्याने मंगल होईल का. शेवटच्या क्षणापर्यंत अनंत सम्यक संबोधाने मंगल कशात होते, प्रापंचिक जीवन जगणाऱ्या लोकांनाही तो उपदेश केला, आणि जे लोक मुक्तीच्या दरवाजापर्यंत उभे राहिले त्या लोकांनाही सुद्धा तोच उपदेश केलेला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत पावानगरीमध्ये अनंत सम्यक संबोध झाला, आणि पावानगरीमध्ये एक असताना शरीर शील झाला. सुंदर सोनाराला ही आनंदाची बातमी मिळाली की अनंत सम्यक संबुद्ध भिक्षू संघासह माझ्या नगरात आला. श्रीमंत आहे, आणि त्यापेक्षा
खूप श्रद्धावान बुद्धाच्या प्रती, धम्माच्या प्रती, संघाच्या प्रती. बुद्ध धर्म आणि संघाच्या प्रती अतूट श्रद्धा आहे. बिलकुलही श्रद्धेच्या मध्ये अंधश्रद्धेत परिवर्तित होण्याचं तत्व नाही. बिलकुल बैठावा आणि ते कल्याणाचं काम शेवटच्या क्षणामध्ये येते. हे तर भगवान अनंत सम्यक संबुद्धाने 3 महिन्या अगोदर डिक्लेअर केलं. काय काय लोकांचा तो भ्रम आहे की चुंद सोनाराच्या भोजनामुळे भगवान गौतम बुद्धाला मरण आलं. अजिबात नाही. मरतात ते लोक की जे जन्म घेतात आणि जे जन्म घेतात ते मृत्यूवाला होतात. मरणाच्या पलीकडची अवस्था परिनिब्बाण, महापरिनिब्बाण. जे जे मरतात त्यांच्यावर मार हवी होती आणि भगवान अनंत सम्यक संबुद्धाने मार सेनेला जिंकलेला आहे. त्यांना मृत्यू कसा असेल? बिलकुल. जे अनंत असतात त्यांना मरण येत नाही. ते स्वयं आपली प्राणज्योत मानून घेतात. मरतोय ते आपण मरतो. मारशनीच्या लपेटमध्ये आले, मृत्यू झाला, जिंकलं गेलं. भगवान अनंत सम्यक संबुद्धाने मारशनीवर विजय प्राप्त केला. हे तर पहिल्याच गाथ्यामध्ये आपण आला. बाहू सहस्रमविनिमित सायुधंतं गिरिमेखलं उदित घोर ससेनमानं दानादि धम्म विधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मंगलानि. मार्शनीला तर पहिल्यांदा जिंकलेलं आहे. जगत जात आहे. भगवान अनंत सम्यक संबुद्ध जी नाही. मरण आणि निब्बाण यातला बराचसा अंतर आहे. जे स्वतःहून प्राणज्योत आपली मानवतात, विजवतात, जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होतात. मृत्यू येतो तो आपल्याला लागतो. आणि अनंत सम्यक संबुद्ध जाणीवपूर्वक म्हणतात की तुम्ही सुद्धा मृत्यूच्या लपेटमध्ये येऊ नका. तुम्हालाही सुद्धा ते पद प्राप्त झालं पाहिजे. यासाठी जे मी विधी सांगतो त्या विधीचा जसा आहे तसा तुम्ही अभ्यास करा, सराव करा. हे महत्वाचं केलं पाहिजे. बक नावाचा ब्रह्मा अहंकारात गेला. एवढा अहंकारात गेला तर त्यांनी सांगितलं बस, अरे मी या जगाचा सृष्टीकर्ता निर्माता आहे. मी माझ्या डोळ्याने बघतो. माझ्या समोर जन्म घेतात, माझ्या समोर मरतात, पण मी अमर आहे, मी अमर आहे, मी अमर आहे. भगवंत म्हणतात अरे हा ब्रह्मा बघ, ब्रह्मा लपेटमध्ये आला, अहंकारात आला. यालाही धम्म शिकवला पाहिजे, यालाही सुद्धा धम्मामध्ये परिवर्तित केलं पाहिजे आणि यालाही सुद्धा ती विधी शिकवली पाहिजे. भगवंत त्याच्या समोर प्रकट झाले आणि जसे भगवंत प्रकट झाले समोर उभे राहिले त्याच्या, तो डायरेक्ट भगवंताला तिरस्काराच्या भूमिकेमध्ये बोलतो. श्रमण भाऊ तुम्ही काय लोक कल्याणाचं काम करतात, जिथं तेवढं ठीक आहे,
पण माझ्या समोर जन्मतात आणि माझ्या समोर मरतात. मी अमर आहे, तुम्ही अमर नाही. भगवंत म्हणतात, अरे राजा, नको रे या महासनीच्या लपेटमध्ये येऊ तू. नको येऊ, मृत्यू आहे. जर का मृत्यूच्या लपेटमध्ये जर आला ना तर अनेक जन्मात तुला खालच्या लोकांमध्ये येता येईल. आणि जर निरय लोकांमध्ये तू जर आला तर पुन्हा मनुष्याचा जन्म तुला प्राप्त होणार नाही. यासाठी अहंकार सोड आणि जीवन जगण्याची कला शिक. त्यांनी सांगितलं, मी सगळं मला काय कमी आहे, मी उंच पदापर्यंत पोहोचलेला आहे. बक नावाचा ब्राह्मण म्हणतो, असं आहे ब्रह्मा म्हणतो. भगवंत म्हणतात असं कसं आहे. त्यावेळेस त्याने सुरुवात केली. ते म्हणले, आपण एकमेकाला जाणूया. मी तू कुठे गेला तरी मी तुला शोधतो. मी त्या उंच पदापर्यंत, ध्यानाच्या 8व्या पायरीपर्यंत मी गेलेला आहे. सगळ्यात मोठी 8वी पायरी जी आहे, नमसंज्ञा ना संज्ञा एक, की फक्त आणि फक्त चित्त आहे आणि सगळीकडे सगळं बघतो तो, पण निर्वाणिक ज्ञान नाही. निर्वाण कशात होते ते माहिती. अहंकाराने बुडलेला आहे. दोघांचं सुरू झालं, ठीक आहे आपण एकमेकाला जाणूया. मी उंच आहे की तुम्ही उंच आहे. भगवंत हसतात आणि म्हणतात, ठीक आहे तू जसं म्हणशील तसं. आपण लपंडाव करू. ठीक आहे लपंडाव करू. लपंडावाला सुरुवात केली. कोण पहिला? म्हणून बक नावाचा ब्रह्मा म्हणतो, लपंडाव करून मी पहिल्यांदा लपतो, त्यावेळेस तुम्ही मला शोधून दाखवा. लपंडावाचा सुरू झाला. जिथे जाईल याच्यात जाईल त्या अगोदर भगवंत त्याला दिसतातच. हैराण झाला, घामाघूम झाला, हैराण झाला आणि सांगितलं, अरे मला दिसतंय. त्यावेळी सांगितलं, ठीक आहे श्रमण गौतम, तुम्ही आता लपा, मी तुम्हाला शोधून दाखवतो. भगवंत म्हणजे ठीक आहे. आणि भगवंत गेले निर्वाण ज्ञानामध्ये. निर्वाण उद्याचा विषय पण आहे. बरोबर बोलू जाऊ नका, अशा काही गोष्टी डीपवर गेल्या पाहिजे. निर्वाण भगवान अनंत सम्यक समृद्ध डीप मध्ये गेले, निर्वाणाच्या ध्यानामध्ये गेले. आणि निर्वाणाच्या ध्यानामध्ये गेल्यानंतर हा सगळीकडे खाली शोधतोय. भगवंत दिसत नाही. हैराण झाला, दिसत नाही. आणि त्या क्षणामध्ये भगवान अनंत सम्यक समृद्ध आल्याने सांगितलं, काय गर्व हरण झाला आणि सांगितलं, हे तुम्ही काय केलं? त्यावेळेस अनंत सम्यक समृद्ध म्हणतात की हा निर्वाणाचा शुद्ध विज्ञानाचा मार्ग मी अनुसरलेला आहे आणि लोकांना शिकवतो की तुम्ही सुद्धा दुःखातून मुक्त होण्यासाठी निर्वाण पर्यंत जाण्याचं काम. काय निर्वाण म्हणजे मृत्यू नाही. जन्म आणि मरण बंद झालं, काहीच नाही, अवस्थाच नाही. आता जो जन्मतो तो मरणासाठी आणि जो मरतो तो जन्मासाठी. हे सतत चक्र सुरू आहे. जोपर्यंत सतत चक्र सुरू आहे ते कुठल्याही प्राण्यांच्या योनीमध्ये असतो. यासाठीच तर मानवाला हे जीवन जगायचं आहे. हाच तो जीवन जगण्याचा मार्ग या ठिकाणी सुरू केला. आणि हे अगोदर भगवान अनंत सम्यक समर्थाने माघ पौर्णिमेला डिक्लेरेशन केलं. सगळ्या जनतेला सांगितलं, आनंदाला सांगितलं की आजपासून 3 महिन्यापर्यंत भगवान अनंत सम्यक समृद्ध महापरिनिर्वाणाला जातील. हे अगोदर डिक्लेअर. या जगात 3 व्यक्ती अशा होऊन गेल्या की त्यांनी स्वतःच पहिल्यांदा महापरिनिर्वाण करून घोषित करून करण्याचं सिद्ध केलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा कोणी सिद्ध केलं? सगळ्यात पहिल्यांदा सिद्ध केलं त्या यशोधरेने. म्हणजे भिक्षुणी झाल्यानंतर वय वर्ष 78 झालं तिचं. आणि भगवान अनंत सम्यक समृद्धाजवळ आले आणि सांगितले की भगवान
मला आता महापरिनिर्वाण प्राप्त करायचं आहे, बस शरीर एष्टी आता बस, लय रिपेअर केलं याला, ठीक आहे. भगवंताने संमती दिली, यशोधरा मुक्त हो, चल जन्ममामाच्या चक्रातून मुक्त झाला, निर्वाण पदस्थ. त्यानंतर दुसरे जे होते ते सारीपुत्र होते, की त्यांनी सुद्धा डिक्लेअर केलं की भगवान मलाही सुद्धा महापरिनिर्वाणाला जायचं आहे. आणि ते एक त्यांनी केलं की मला महापरिनिर्वाणाला जायचं आहे, पण माझ्या पूर्वीच्या घरी जायचं आहे, माझ्या आईला मला धर्म शिकवायचा आहे. धर्म धारण करे सुद्धा. धर्म म्हणजे कर्मकांड नाही आहे, धर्म म्हणजे आरत्या बिरत्या हे नाही आहे, धर्म म्हणजे बोंबलून सांगणे हे नाही आहे. धर्म म्हणजे एखाद्या देवाची पूजा अर्चा करत असताना त्यांना तुम्ही काही नैवेद्य दाखवता, तो धर्म नाही आहे. धर्म काय? धर्म चित्ताची शुद्धता म्हणजे धर्म. एवढं चित्त शुद्ध आहे, जराही वंश मात्र त्याच्यात राग नाही, द्वेष नाही, मोह नाही, शुद्ध परिशुद्ध झालेलं चित्त आहे. धर्म काय? धम्म काय? धम्म भूतो. शरीर धर्म होते आणि धर्मही सुद्धा शरीर होते. भगवान अनंत सम्यक समर्थाच्या प्रती होते. म्हणून बुद्धाला शरण जाणे म्हणजे धर्माला शरण जाणे. बुद्धाची पूजा करणे म्हणजे धम्माची पूजा करणे. बुद्ध म्हणजेच धम्म आणि धम्म म्हणजेच बुद्ध. धम्म काय? धम्म भूतो. पूर्ण शरीर धम्म झाले आहे. आणि म्हणूनच भगवान अनंत सम्यक समुदायाची जी काय आहे ती स्कंदयुक्त झाली, पूर्ण स्कंद झाला. धम्म काय? धम्म भूतो. भगवंतांनी माघ पौर्णिमेला घोषणा केली आणि तिथून चालत गेले कुशीनगर मध्ये. यालाही एक इतिहास आहे. कुशीनगर मध्येच का केलं? चालत 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 गेल्यानंतर तिथे चुंद नावाच्या सोनाराने, काही काही लोक त्याला लोहार म्हणतात, लोहार म्हणतात, सोनार होता, सोनार. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाने त्यांचा धम्मग्रंथ लिहिला, पण ट्रान्सलेशन करणाऱ्याला काही त्यातले अर्थ समजले नाहीत, म्हणून घोळ होत आहे. सोनार आहे, श्रीमंत आहे तो. आणि बुद्ध धम्म आणि संघावर अतूट श्रद्धा आहे त्याची. जसं माहीत पडल्यानंतर डायरेक्ट सुरू केलं त्याने. भगवान अभिवादन केलं आणि सांगितलं की भगवान माझ्या नगरात तुम्ही आलात, आगमन झालं आपल्या धर्मात, माझ्या नगरामध्ये. माझी नगर पूर्ण धर्ममय झाली. भगवान मला उद्याच भोजन द्या. भगवंतांनी त्याची श्रद्धा बघितली, मूक संमती दिली आणि भिक्षू संघासह भोजनाला गेले. त्याने भोजनामध्ये सुकर्म दवले. काही काही लोकांनी जाणीवपूर्वक बुद्धाला बदनाम करण्याचं काम केलं. आजही बुद्धाला बदनाम करतात लोक. काय बदनाम आहे? बदनामीचे फंड आहे. आजही जागतिक लेवलवर जो बुद्धगयाचा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे ते कर्मकांडातलं वातावरण निर्माण करण्यासाठी लोक करत आहेत. आणि बुद्ध कर्मकांडापासून तर फार कोसो दूर आहे. आंदोलन सुरू आहे. आणि कोण करते? मोठ्या प्रमाणामध्ये ज्या लोकांना बुद्धांना बदनाम करायचं आहे ते संस्कृती आज उठून उभी राहिली. या श्रमण संस्कृतीला नष्ट करण्यासाठी, या श्रमण संस्कृतीला बदनाम करण्यासाठी ब्राह्मणी संस्कृतीने डोकं वर काढलेलं नाही. अरे कितीदा तरी बदनाम केला. आणि आजही सुद्धा बुद्धगयाचा मोठा आयरणीवर प्रश्न उभा राहिला, ते सुद्धा बदनामीच काम करत आहे. बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये जाणीवपूर्वक याचा उलगडा केला.
काही लोकांनी बुद्धाने त्यांच्या धम्मग्रंथामध्ये बाबासाहेबांनी स्पष्ट केला, काही लोक भगवान बुद्धाला ढेकल्या बाबा म्हणून ढेकलाने मारतात, हे ब्राह्मण का बाबा बुद्ध असे बदनाम असतात ना, त्यांना तसं करा. काही लोकांनी जाणीवपूर्वक बुद्धाच्या मूर्तीवर तेल ओतायला सुरू केलं आणि त्याने तेल्या बाबा करून टाकला. काही लोकांनी तर आता सुरुवात केली, कर्मकांडाची सुरुवात झाली. अरे जिथं बुद्ध गया, जिथं अनंत सम्यक संबुद्धाला ज्ञान प्राप्त झालं, जन्म मरणाच्या पलीकडचं ज्ञान प्राप्त झालं, की पवित्र भूमी या लोकांना पुन्हा कर्मकांडांनी पसरवायची आहे. आणि म्हणूनच तो ऐरणीवरचा मोठा प्रश्न आहे. आणि तोच एक महत्वाचा उभा राहिलेला आपल्या समोर एक महत्वाचा आता प्रश्न उठून उभा होईल. भारतीय लोकांचे अस्तित्व आहे. मी कोण्या धर्माच्या किंवा कोण्या संप्रदायाच्या विरुद्ध बोलत नाही, काही गरज नाही आहे. आमचा धर्मच आम्हाला सत्य बोलायला शिकवतो. त्यामुळे कोणावर टीका टिप्पणीत हा जेवढे प्रश्न येत नाही आमच्या. आमचं एकच म्हणणं आहे, आमचं एकच म्हणणं आहे आणि एकच मागणं आहे की ज्याची प्रॉपर्टी त्याला बहाल करून टाका. तुम्ही कोण रे? जसं मुसलमान बांधव स्वतःची मस्जिद आहे, तिथं कोणी तिसरा माणूस किंवा कुठल्या संप्रदायाचा तिथं कब्जा करू शकत नाही. त्याच्यानंतर जर बघितलं हिंदू धर्मीय बांधवांच्या मध्ये मुसलमान कब्जा करू शकत नाही किंवा इतर धर्मीय किंवा ख्रिश्चन लोक त्याच्यावर कब्जा करू शकत नाही. अबाधित ठेवतात. तशाच प्रकारचं आमचं एक अस्तित्व आम्ही मान्य करत आहोत आणि आम्ही ते मागणं मागत आहोत सरकारला की बुद्ध गया हे बौद्धांची प्रॉपर्टी आहे, बौद्ध लोकांची प्रॉपर्टी आहे. याच्यासाठी अनेक लोकांनी संघर्ष केला, खपले. आमचं म्हणणं तेच आहे की बुद्ध आमच्या ताब्यात द्या आणि पुन्हा भारताला सुजलाम सुफलाम करण्याचं कर्तव्य आम्ही करून दाखवतो. यासाठी बुद्ध आमच्या ताब्यात पाहिजे. तुम्ही कोण रे त्याच्यावर कब्जा करणारे लोक? किती महत्वाचे प्रश्न आहेत. पुष्पमित्र शृंगाच्या पासून ही सुरुवात झालेली होती आणि एवढी बळकटी आली याला की बुद्ध हे सगळ्या जागतिक लेवलवरच एवढं इन्कम सोर्स आहे. बुद्ध गयाचं ठिकाण इंटरनॅशनल इन्कम सोर्स आहे. दिवसाला करोडो अब्ज रुपये तिथे दान येतात आणि तिथले जे काही ठराविक लोक जे आहेत, जे ब्राह्मणी संस्कृतीचे लोक आहेत, ब्राह्मण लोक आहेत, ते तिथला पैसा हडप करण्यापासून तिथून बघितला आपण तर 1891 मध्ये ज्याने पहिल्यांदा संघर्षाला सुरुवात केली, 1891 ची गोष्ट सांगतो मी, की तिथं बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म होतो आणि सप्टेंबर महिन्यामध्ये 1891 मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये संघर्षाची सुरुवात केली. ते अनागारिक धम्मपाल श्रीलंकेहून मध्ये आले आणि बौद्ध धर्माच्या प्रचारात आणि प्रसारात झाले. त्या लोकांनी सुरुवात केली. अलीकडच्या काळामध्ये मी सांगतो 1942 मध्ये सुद्धा या संघर्षाची सुरुवात झाली होती. त्यावेळेस काँग्रेस पक्षाचे सेक्रेटरी असणारे राहुल संस्कृती आहे, नाव ऐकलं ना, यांनी काँग्रेसच्या कमिटीमध्ये प्रश्न मांडला की हे बुद्ध विहार बौद्ध लोकांचा, हे बौद्ध लोकांच्या ताब्यात द्या. त्या ब्राह्मणाने ऐकलं नाही. 1942 ची गोष्ट सांगतो तुम्हाला. त्या लोकांनी ऐकलं नाही आणि म्हणून राहुल संस्कृती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि केवळ फक्त आणि फक्त बुद्धाच्या धर्माच्या आणि संघाच्या प्रचारात आपलं जीवन वाहून दिलं. किती महत्वाच्या गोष्टी आहेत. आपल्यालाही मागोपुढे याच्यावर फार मोठा संघर्ष करावा लागला. हे तत्व आपल्याला ध्यानात ठेवावं लागेल की हा संघर्ष केल्याशिवाय पुरवत नाही. अधिकार, कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मागून जर अधिकार भेटत
असेल तर ती धमक तुमच्यात पाहिजे, तो हिसकावून घेण्याचा अधिकार तुमच्यात आला पाहिजे आणि तो भारतीय संविधानाच्या माध्यमातून आहे. आणि इथलं जाणीवपूर्वक सरकार त्या गोष्टीला पाठबळ देते आणि बुद्ध संस्कृतीला कमी करण्याचं काम करते. भारताच्या बाहेर जातात तर बुद्ध सांगतात, पण भारतात आल्यानंतर हे लोक बुद्धाची अवहेलना करतात, इथलं अस्तित्व मोडीत काढतात, कारण केवळ फक्त ब्राह्मणी संस्कृती आहे. आणि या भारतात पुन्हा जर ब्राह्मणी संस्कृती आली तर इथल्या बहुजन समाजाचे एवढे बेहाल होतील, एवढे बेहाल होतील. आम्ही तर लोक केवळ फक्त संघर्ष करण्यासाठी तत्पर आहोत, की जो कालही संघर्ष झाला होता 1818 मधला, तो संघर्ष पेलण्यासाठी इथले बौद्ध लोक उभे राहणार आहेत. पण बहुजन समाजाचे हाल होतील आणि म्हणूनच बहुजन समाजातल्या लोकांनी उठून उभं राहिलं पाहिजे. आणि त्या संघर्षामध्ये आपलाही सुद्धा बुद्धाचा जो विहाराचा भाग आहे तो लोकांच्या, बौद्ध लोकांच्या ताब्यात द्यावा, बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात द्यावा, स्वतंत्र अस्तित्व त्यांना द्यावं, ही मागणी त्याही लोकांनी केली पाहिजे. हे एक महत्वाचं आहे. जिवंतपणी असतानाही सुद्धा या लोकांनी त्रास दिला आणि महापरिनिर्वाण झाल्यानंतरही सुद्धा आज 2025 मध्ये सुद्धा तेच ऐरणीवर येऊन ठेपलेलं दुःखाचं एक कारण होऊन बसलेलं आहे. असो, हा भाग वेगळा. बुद्धाला बदनाम केलं आणि बुद्धाला बदनाम असं केलं की त्या सुंदर सोनाराने भोजन आणलं तर त्याने सुकर्म दवली. सुकर्म दव काय? काय लोकांनी सांगितले की डुकराचं मान देऊन बदनाम करता त्या भगवान ग्रंथ सम्यक संबुद्धाला. ज्या आता तुम्ही बोलत आला, काय बोलत आलात माहिती ना? इस धरती पर जितने प्राणी मंगल लाभी होय रे. जर बुद्ध सर्वज्ञ आहे तर प्राण्यांच्या प्रती बुद्ध जर मैत्री करतात तर ते बुद्ध कसे मांस खातील, कसे मांस खातील? हे तर सत्सद बुद्धीला पटलं पाहिजे ना. सगळ्यात महत्वाचं उदाहरण असं आहे की आताही सुद्धा बघितलं आपण तर बुद्ध कोण्या प्राण्यावर बसलेले दिसतात का आपल्याला? हत्तीवर बसलेले आहेत का बुद्ध झाल्यावर? घोड्यावर बसलेले आहेत का? सापावर बसलेले आहेत का? मोरावर बसलेले आहेत का? कुठल्याच प्राण्यावर बसलेले नाही, कारण बुद्ध प्रत्येक प्राण्यांच्या प्रती मैत्री करतात आणि बुद्ध म्हणतात की माझा अतिरिक्त लोड, अतिरिक्त भार मी त्या प्राण्यांना कसा देऊ? अरे त्यांना स्वतंत्र अस्तित्व आहे, त्यांना स्वतंत्र अस्तित्व बहाल करणारे अनंत सम्यक समुदाय आणि त्या प्राण्यांच्या प्रती मंगल मैत्री करतात आणि प्राण्यांना जिंकतात भगवान अनंत सम्यक समुदाय. कसं काय करणार आहे? बुद्धाला बदनाम करण्याचं काम काय म्हणजे सुकर्म म्हणजे त्याचा अर्थ लावला. सुकर्म सुकर म्हणजे डुक्कर असं त्याचा अर्थ. बिलकुल नाही. 4 पद्धतीचे मशरूम असतात. मशरूम काही मशरूम असा असतात की डुकराच्या घाणीवर तयार होतात. दुसरे काही असतात की ते बकऱ्या, मेंढरा यांच्या जे घाण आहेत त्याच्यावर मशरूम तयार.